दाबून खाऊ राहिले नाही. नाही ना उपवास आहे आता. काय थोडासा चिवडा आहे, थोडे वेपर्स आहे इकडं, थोडे थोडे एवढेच बघा ना. हे थोडं अजून लाग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ असल्या भारी लोकेशनपासून सुरू होतो आहे ना. चारही बाजूने डोंगर आणि मध्ये आम्ही इथं खिचडी करायला बसलेलो आहे. आज एकादश आहे, आषाढी एकादश असल्यामुळे आज उपवास आपल्याला मागं होता ना. ते आता खिचडी करून घेतो आहे आम्ही. हे पापड्या आम्ही घरून तळून आणले होते. आता आम्ही 2 दिवस त्याच्यावरतीच राहणार आहे. आणि हायवे बघा, एकदम मस्त हायवे. दोन्ही साईडने डोंगर आणि मधून हायवे, हिरवीगार झाडी साईडने. एक नंबर लोकेशन आहे. असं भारी वाटलं नाही तर नाश्ता करायला बसतो आहे. आणि आजूबाजूचा परिसर पण आहे ना एकदम मस्त आहे, फ्रेश वाटतं आहे. पावसाचं वातावरण आहे, अधूनमधून पाऊस पण चालू आहे. तर सगळं आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. सगळं आता व्यवस्थित परत गाडी सेट करतो. CNG गाडी, त्याच्यामुळे जागा पण येते. ठीक आहे, आमचं सामान काही थोडंच होतं. तू हरणारीवर राहिला, पण मग टर्नला कसं घ्यावा? स्लो घ्या, स्लो घ्या. टर्न लई शार्प. एकदम स्लो टर्न मारा, एकदम स्लो. खाल्लेलं आहे थोडंसं. हा तुमच्या गोळी घेऊन टाका. हा घेतली ना गोळी माणूस. नाही आता ओके झालं, आता काही प्रॉब्लेम नाही. गोळी घेतल्यावर बरं वाटलं. आता नाही काही प्रॉब्लेम. टर्नला थोडा हळू, टर्नला ते असं बिघडत नाही. तर रात्री ट्रिप चालू झाल्यामुळं काय झालं, कोणाची ओळखच नाही करून देता आली. आता हे जे गाडी चालवतात हे माझे मित्र आहेत, दीपक सर. हे एक व्यावसायिक आहेत. MSCIT सेंटर चालवतात. सेतू कार्यालय आहे त्यांचं स्वतःचं. बऱ्याच वर्षापासून ते त्या व्यवसायामध्ये, आणि त्या व्यवसायामुळंच आमची मैत्री झालेली आहे. हे सरांचे मेवणे आहेत, ते पण आमच्यासोबत यावेळेस ट्रिपला आलेले. आणि हे आमचे दुसरे मित्र आहेत. हे नेहमीच आमच्याबरोबर ट्रिपमध्ये राहतातच. तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल आमचा भीमाशंकरचा, त्याच्यामध्ये पण हे आमच्यासोबत होते. हे बँकेमध्ये सर्व्हिसला आहे, मॅनेजर आहे बँकेत. एकदम VIP चालू आहे, कारण बँकेत मॅनेजरच आमच्यासोबत आहे. बाकी काही कमतरता नाही. आणि आज काय होतं, एकादश. एकादश असल्यामुळं चिवडा भरपूर आणलेला होता सगळ्यांनी घरून तळून, त्यामुळे जेवणाचा खर्च कमी झाला. आपल्यासोबत आहे ही फ्रॉंक्स आहे. आणि फ्रॉंक्स ही डिझेल CNGला जवळपास आम्हाला 32 ॲव्हरेज दिलं. आणि आता किलोमीटर झालेलं आहे आपले 474 किलोमीटर आपलं रनिंग झालेलं आहे आता सकाळपासून. आता दुपारचे वाजलेले 12 वाजलेले. रात्री 10 वाजता निघलो होतो आपण. आता ओमकारेश्वर करून आपण उज्जैनला निघालेलो आहे. आता उज्जैनला जे काय आता देवस्थान आहेत तेवढे आपण पूर्ण आज जेवढे दिवसभर होतील, रात्री 9 वाजेपर्यंत तेवढे करणार आहे. आणि परत आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे रात्री, कारण रात्री आपण परत रिटर्न जाणार आहे. एक कावड घेऊन चालले आहेत. हे नर्मदेचं पाणी घेऊन चाललेले कावड यात्रा. पूर्ण हा जंगलातून रोड आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळं खूप सुंदर अशी हिरवीगार झाडी आहे साईडने. अजून आपल्याला उज्जैन राहिलेलं आहे. 90 किलोमीटर जायचं आहे. अजून 1-1.5 तास लागेल आपल्याला. इथं एक मंदिर दिसलं आम्हाला, दर्शन घ्यायला चाललं आहे. भरपूर गर्दी आहे. लोकेशन एक नंबर आहे. इथं पूर्ण डोंगरांच्या मध्ये, चारी बाजूने डोंगर आहे. डायरेक्ट ट्रकचं शेड मारलेलं आहे का? हा
डायरेक्ट ट्रकला शिळ बनवलेलं आहे. भरपूर गर्दी आहे इथं. आता मंदिर नेमकं कोणत्या देवाचं आहे माहीत नाही. चाललो आहे आम्ही दर्शन करू आणि मंदिर पण पाहू. हायवेला खूप जास्तच गर्दी आहे. शूज घातलेच नाही. हॅलो. हां इथं मस्त मजा करायचं काम चालू आहे. खायचं काम चालू आहे. इथं हे मंदिर आहे. हे मंदिरात चालू आहे दर्शनाला. मस्त असा पूल आहे. खाली पाणी चालू आहे. तिथं आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आता निघतोय. खूप सुंदर मूर्ती आहे. जय. हे भैरवजी महाराजांचं मंदिर आहे. चला आता दर्शन झालं. आता निघायचं आपल्याला उज्जैनला पोहोचायचं आहे. तर डायरेक्ट उज्जैनला जाऊ. आता CNG भरायला थांबलो आहे आम्ही इथं. CNG आहे इथं. CNG भरून घेऊ. 7 किलो CNG बसेल गाडीत. आणि आता पेट्रोलवरच चालू आहे. CNG परवडतो. CNG भरून घेऊ. पुढं 200 किलोमीटर आरामशीर चालून जाईल गाडी. 6-7 नंबर आहेत अजून मोड पुढं. हा आता आपण इकडे चाललेलो आहे. पावसाचा नजारा चालू आहे. ते मी विसरलो होतो. तुम्ही बोला. नाही ना आता आपण उज्जैनला चाललेलो आहे. उज्जैन हायवेला आलेलो आहे आपण. या बायपास आहे हा. किती राहिले सर उज्जैन? 100 किलोमीटर. 39 किलोमीटर आहे. अजून 39 किलोमीटर आहे. हो. तर अजून 39 किलोमीटर राहिलेलं आहे उज्जैन. पाहूया अजून किती वेळ लागतो आपल्याला. 2 वाजलेले. बराच वेळ झाला. अजून 1 तास आपल्याला उज्जैनला जायला लागणार आहे. आता इथं पार्किंगला सगळे कपडे बदलते. कारण ओंकारेश्वरमध्ये पाऊस चालू होता तर आम्ही कपडे नाही बदलले. तसंच गाडीत बसलो आणि निघालो. आता इथं आल्यावर सगळ्यांनी कपडे बदलायचं काम चालू आहे इथं पार्किंगमध्ये. कारण उज्जैनमध्ये पण इथं आल्यानंतर आहे ना पार्किंगला जवळपास 1-1.5 तास गेला आम्हाला. खूप ट्रॉफिक आहे आणि पार्किंग पण बऱ्याच ठिकाणी फुल झालेलं आहे. हे बघा आता या पार्किंगला सुद्धा जागा नाही. आम्ही बळच गाडीमध्ये आलो. इथं यांचं भांडणं चालू आहे तोपर्यंत आपण सेल्फी घेऊन घेतल्या. 25 देने के ऐसा थोड़ा तू 50 का बोल रहा. वो तो हमारी लड़ाई चल रही थी. नहीं वो तो हमको पता चली ना. लेकिन 50 में जाते हैं तू चलाता रहे. हाँ नहीं वैसे कैसा है कि तुम 50 में जाते हो, 100 में भी जाते हो, 150 में जाते हो, 200 में जाते हो. ये तो हमको पता चला ना. आज ठीक है तेरे को 150 देंगे लेकिन अगली बार आएगा तो 50 में ही जाएंगे ना. 100 में भी चढ़ते ना. सीजन चलता है हमारा. सीजन टू सीजन है. आगे यार संडे है तो अपना टारगेट ज्यादा रहता है. कभी माहौल नहीं रहता तो वही तो प्रॉब्लम है ना. सीजन नहीं होता ना, संडे नहीं होता तो हम भी पैदल चल जाते ना. आता रिक्षावाल्याचे सरांची भांडणं चालू आहे पैशावर. जम नहीं रहा है. जम नहीं रहा है लेकिन लेके जा रहे हैं. बाद में देखेंगे क्या करते हैं. आता आम्ही दर्शनात चाललोय मंदिरामध्ये. आज 1/2 किलो मंदिर आहे इथं. गाडी पार्किंग केलेली आहे. 1.5 किलोमीटर आहे. पार्किंगचं घेतलेलं ना. नाव काय ते पार्किंग तुम्ही घेतलं होतं. पावती त्याची टाकलेली आहे. पावतीवरून आपल्याला परत नंबर सापडला पाहिजे. गाडीला लोकेशन नाही बा आपल्या मोबाईलवरून ट्रॅक करायला. त्याचं दर्शन 20 मिनिटात व्हायचं आणि इथं शोधायला 3 तास लागायचे. माझं तिकीट ले लो ना 4 नंबर गेट से. वहीं पे टिकट मिल जाएगा. वहीं से आप दर्शन. नहीं वो तो हो जाएगी लेकिन ये दर्शन तो जल्दी हो जाएंगे. लेकिन गाड़ी हमें ढूंढने में
दोबारा नंबर दे देना। हाँ जाते समय तुम्हारा नंबर दे देना। अंदर मोबाइल अलाउड है क्या भैया? वो वहाँ पे लॉकर में जमा होएगी। क्या बात कर रहे यार, उधर ही रख दिया होता ना। अंदर नहीं जाने देते? मेरी गाय जब भी लोकर में डालनी पड़ेगी। हाँ वो कौन सा एरिया है? हनुमान पार्किंग हनुमंत पार्किंग कौन सी एरिया में आता है? जयसिंहपुरा। जयसिंहपुरा। ठीक है, हम तुमको कॉल करेंगे। थांबा. आता हे आमचे मित्र कैलास चतुर हे महाकाल या ठिकाणी आलेले आहेत आणि 3 जने क्यों? 4 नंबर फोटो घ्यायचा काम चालू आहे. फोटो घेतले. चला ना, हा मग घेईल ना. आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहे. महाकालच्या दर्शनाला निघालेलं आहे. 4 नंबर गेटला जायचं आपल्याला. ते VIP पास आहे. बोला बोला. 20 मिनिट तर दर्शन होईल म्हणे रेग्युलर. आधा घंटा लगेगा कम से कम. चला ना, पाहूया एकदा तिथे जाऊन पाहू. आणि आता हे फुलं बिलं घ्यायचे का याला सांगायला? नाही, फुलं कशाला? दादा बाकी का कुछ नहीं लेने का? पत्ता वगैरह ले आता पाहू मंदिरात गेल्यानंतर किती वेळ लागतो आपल्याला. नाही तर मग VIP तिकीट घेणार आहे आपण. जर लवकर दर्शन झालं तर मग VIP तिकिटाची गरज नाही पडणार. ते आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. आल्यानंतर सांगू पूर्ण. आता मध्ये व्हिडिओला अलाउड असेल तर मध्ये व्हिडिओ काढू. इथं थोडीशी लुटालूट जास्त होते. रेग्युलर दर्शन घ्यायचं हे नक्की तुम्हाला आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला नक्की कळवू आम्ही. हां, दर्शन करून आल्यानंतर कळवू आम्ही तुम्हाला की VIP मध्ये दर्शन घ्यायचं की आणि VIP साठी किती पैसे घेतात इथं ते पाहू. आणि आपल्या रेग्युलर जे दर्शन आहे फ्रीवालं त्याला किती वेळ लागणार आहे ते पण आपण मध्ये गेल्यानंतर पाहूया. आता मध्ये मोबाईलला अलाउड असेल तर व्हिडिओ काढू, नाही तर दर्शन करून आल्यानंतर आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला देऊ. आपल्याबरोबर दीपक सर आहेत, हे पण पूर्ण माहिती देतील. चला आता पाहूया किती वेळ लागतो दर्शनाला. आता 3:30 वाजलेले. जर लवकर दर्शन झालं आपण कुठल्या आश्रमात जायचं? सांदीपनी ऋषी आश्रम. सांदीपनी ऋषी आश्रम. सांदीपनी ऋषी आश्रम ज्या ठिकाणी कृष्णाने खूप काही शिक्षण घेतलं त्या ठिकाणचं, आपल्या देवाने त्या ठिकाणी शिक्षण घेतलंय तर त्या ठिकाणी जाण्याची खूप इच्छा आहे. तर बघू वेळेचं नियोजन जसं जसं बसेल त्या पद्धतीने सांदीपनी ऋषी आश्रमात जायचं आहे. 6 ते 7 मध्ये गंगा आरतीचं एक नियोजन आहे इथे, तर ते पण करायचा विचार आहे. आणि कॉरिडॉर एक छान असं अद्भुत एक ठिकाण आहे, ते पण नियोजनात आहे. पण बघू जसं जसं वेळ मिळेल तसं तसं आपल्याला कळवण्यात येईल. खूप जास्त गर्दी. तो म्हणतो 20 मिनिटात, पण 20 मिनिटात नाही रेग्युलरमध्ये येतो म्हणतो 20 मिनिटात. नाही आपण काय करू, जे एखादा माणूस आलेला आहे का हां दर्शन करू. आले नाही ते आपल्या उपाशी काही फक्त पाहू आपण. इथं 250 रुपये प्रति तिकीट आहे, प्रति व्यक्ती 250 रुपये. इथं 20 मिनिटात दर्शन होतं, त्यासाठी आपण आता 250 रुपयाचे 4 तिकीटं घेतो आहे. पण आमच्याकडे खूप वेळ कमी आहे. जेवढा आपण वेळ आपला वाचणार आहे तेवढं आपल्याला पुढं दुसरे जे मंदिर आहे ते पाहायला भेटतील. ये 4 नंबर आहे. तर पाहू आता VIP दर्शन किती लवकर आपलं दर्शन होतं आहे ते. आता इथं आम्ही ना पास घेतलेले, 4 पास घेतले. प्रति 250 रुपये प्रति व्यक्तीचं चार्जेस आहे. हा असा पास आहे आपला. चला तर आता आपण चाललो 4 नंबर गेटला. 4 नंबर गेटवरून आपल्याला आतमध्ये सोडणार आहे. पाहूया आता VIP दर्शनात किती वेळात आपलं दर्शन होतं आहे. VIP दर्शनाची लाईन आहे, तर आपण पास घेऊन पटापट चाललेलो आहे. व्हिडिओमध्ये अलाउड नाही आहे, तुम्हाला फक्त लाईन दाखवतो आणि नंतर व्हिडिओ बंद करून टाकतो. आणि तिथं मंदिरात तर काय व्हिडिओ काढून नाही देणार आहे.
चला पटापट जाऊया. मंदिरात व्हिडिओला बंदी आहे, तर आपण नियमाचं उल्लंघन नाही करणार. मंदिरामध्ये कुठलाही व्हिडिओ घेणार नाही. मध्ये त्यांनी सांगितले मोबाईल खिशात ठेवायचा, व्हिडिओ काढायचा नाही आहे. आता आपण जे टी व्ही लावलेले आहेत तिथं व्हिडिओ घेतो. हे असं महादेवाचं इथं मंदिर आहे आणि आपलं दर्शन पण मस्त झालं. ही जे लाईन तुम्हाला दिसली ना, हे पूर्ण दर्शन बारीला आलेले आहेत बाहेरून. तर कमीत कमी 2 तास लागले त्यांना, 2-3 तास लागतात दर्शनाला. हे महाकालेश्वर महादेव मंदिर आहे, हे बाहेरून असं दिसतं. आपलं मस्त मोकळं दर्शन झालं. जे आपण VIP पास काढला होता तो आपल्या फायद्यात आला, कारण आपलं एकदम आरामशीर आणि पद्धतशीर दर्शन आतमध्ये गेल्यानंतर झालं. आणि 10 मिनटात दर्शन करून आपण बाहेर आलेलो आहे. भरपूर अशी गर्दी आहे. जे फ्रीवालं दर्शन आहे ते खूपच लांब आहे, जवळपास 4थी-5वी लाईनीनंतर दर्शन आहे. त्याच्यामुळं त्याचं जास्त वेळ जातो आणि दर्शनही खूप लांबून घ्यावं लागतं. मस्त असं आपलं दर्शन झालं आणि आम्ही सगळे बाहेर आलो. लवकर दर्शन झालं, कारण दर्शन रांगेने जर गेलो असतो ना, भरपूर वेळ आपला गेला असता आणि फिरायला वेळ कमी भेटला असता. अनेक वर्षाची मित्रांनो इच्छा होती उज्जैनला महाकालेश्वरला यायची, पण कधी काही अडचणी यायच्या आणि येणं नाही झालं. पण मग ते म्हणतातच ना, देवाची इच्छा होत नाही तोपर्यंत आपण देवाला भेटायला जाऊ शकत नाही. जेव्हा देव बोलवल त्यावेळेसच आपण जातो. तर सेम असं काहीच झालं आणि आज आम्ही दर्शनासाठी आलो. खूप सुंदर दर्शन झालं आणि खूप भारी वाटतंय. मंदिरामध्ये परिसरामध्ये म्हणजे पूर्ण उज्जैनमध्येच आम्ही आता फिरलो ना, कुठेही कचरा नाही, काय नाही, एकदम स्वच्छ असं परिसर आहे या उज्जैनमध्ये आणि मंदिरामध्ये सुद्धा. पुढं आता आम्ही साधेपणे आश्रममध्ये जाणार आहे. आणि बऱ्याच मित्रांनी सांगितलं होतं की तुम्ही त्या आश्रममध्ये नक्की जा, बरंच काही तुम्हाला माहिती भेटेल, पाहायला भेटेल. आता नेमकं काय विशेष आहे आश्रमामध्ये ते आता तिथे गेल्यानंतरच कळलं आम्हाला आणि तुम्हालाही मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्यामुळे आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो खरंच महत्त्वाचा होणार आहे. तर व्हिडिओ असाच पुढेही पाहत राहा आणि सपोर्ट करत जा. जय महाकालेश्वर.